श्री स्वामी समर्थ. श्रद्धा हिरेमेकवरमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्लीवलेस ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते अगदी स्टेप बाय स्टेपपणे सांगणार आहे. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा, म्हणजे मी ज्या काही टिप्स तुम्हाला दिलेल्या आहेत त्या तुम्हाला समजून जातील. तर आजच्या जो स्लीवलेस ब्लाऊज आहे तर तो 30 छातीचा ब्लाऊज आहे. तर त्याची कटिंग आणि डायरेक्ट मी अस्तरच कटिंग केलेली आहे. तर तो प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. तर प्रिन्स कट कसा अस्तरवर द्यायचा हे देखील अगदी मी सविस्तरपणे सांगितलेलं आहे. तर गाईस, त्यामुळे तुम्ही माझा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण वेळ न घालवता लगेचच आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. तर आता मी इथे सर्वप्रथम अस्तरवर कटिंग करून घेणार आहे. तर मी अस्तर घेतलेला आहे आणि ते फक्त 2 भागात मी फोल्ड करून घेतलेला आहे. तर आता आपल्या इथे ब्लाऊजची उंची 13 इंचेस आहे. तर प्लस मी त्यात 1 इंचेस ॲड करणार आहे. तर मग आपलं 14 इंचेस झालं. तर मी इथे 14 इंचेसला मार्जिन करून घेणार आहे. आणि आपली गळारुंदी इथे 2.25 इंचेस घेणार आहे. तर आपलं 30 छातीचा ब्लाऊज आहे म्हणून 2.25 आणि शोल्डर इथे 5.25 इंचेस घेणार आहे. आणि त्याचा पुन्हा खाली एक मार्जिन करून 5.25 इंचेसवर खूण करणार आहे. आणि मोंडा देखील इथे मी 5.25 इंचेसला खूण करून घेणार आहे. तर हा बॅक साईड आहे आपली. तर इथे मी बॅक साईडचा गळा देखील इथे मार्जिन करून घेत आहे. तर तो 9.5 इथे आहे. तर मी त्यालासुद्धा इथे लगेच बॉक्स करून घेणार आहे. आणि आपलं जे छातीचा चौथा इथे 7.5 प्लस मी इथे 1.5 इंचेस घेणार आहे. तर टोटल आपलं 9 इंचेस झालेलं आहे. आणि खाली कमरेला देखील मी 9 इंचेसच घेणार आहे. तर याच्यापेक्षा जास्त कमी घेणार नाही. तर आपल्याला वरती 9 आणि खाली 9 तर दोन्हीलासुद्धा इथे बॉक्स करून घ्यायचा आहे. तर मोंडाला इथे मी 1.5 इंचेसवर मार्किंग करून घेतलेले आहे. आणि बरोबर हे बघा, मोंड्याचा निम्मा भाग करून मार्जिंग करून आणि मग आता इथे मोंड्याला आकार देऊन घेणार आहेत. तर व्यवस्थित आपल्याला मोंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आणि पाठीमागच्या गळ्याला सुद्धा मी इथे गोल आकार देऊन घेणार आहे. तर ही आपली बॅक हुकचा गळा आहे. तर आपल्या पॅटर्न कट करून झालेला आखून आणि आता हे मी कट करून घेणार आहे. तर आपल्याला गळा आपल्याला कट करायचा नाही. तर हे बघा, इथे उंची जास्त असल्यामुळे बंद भागावर तो काही बसत नाही, म्हणून मी तिकडच्या कडेला हा घेते. तर आपल्याला बॅक हुकचा गळा आहे आपला. तर आपल्याला तिकडनं नंतर कट करून घ्यायचा आहे. आणि आपल्याला हा भाग जसाच्या तसा दुसरीकडं ठेवून जसाच्या तसा आपल्याला मार्जिन करून घ्यायचा आहे. तर तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता, मी जसाच्या तसा इथे मार्जिन करून घेतलेला आहे. आणि त्यानंतरनं बघू शकता इथे मी आपला पुढचा गळा घेणार आहे. तर पुढचा गळा इथे 6.5 इंचेस आहे. आणि आता मी इथे 6.5 आणि नेक 2.5 इंचेसला मार्जिन करून घेणार आहे. आणि इथे 3.5 इंचेचा टक्स आणि 2 इंचेचा आडवा आणि उभा 5 इंचेसला मार्जिन करून घेत आहे. तर बरोबर 9.5 इंचेस इथे होत आहे. तर हे बघा, खाली मी अर्धा इंचेस वाढून घेणार आहे. तर आपलं हे टक्समध्ये स्टिचिंगमध्ये जाईल म्हणून मी खाली अर्धा इंचेस इथे वाढून घेतलेला आहे. आणि इकडे कडेला आपला टक्समध्ये जाईल म्हणून मी इथे 1.5 इंचेसवर मार्किंग करून वाढवून घेतलेला आहे. आणि वरती देखील मी अर्धा इंचेसवर वाढवलेला आहे. तर मग वाढून आपल्याला लगेच ते जॉईन करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला मोंडा लगेचच आखून घ्यायचा आहे. तर आपल्याला पुढचा मोंडा इथे आकार द्यायचा आहे. तर पुढचा मोंडा आपला 1 इंचेसवर इथे मार्जिन करून घ्यायचा आहे. आणि बरोबर आपल्याला तो आकार इथे देऊन घ्यायचा आहे. आणि नंतरनं हे बघा, बरोबर आपल्याला ना इथे जो प्रिन्सेसची कटोरी आहे तर त्याला इथे शेप देऊन घ्यायचा आहे. आणि जो टक्स आहे तिथे देखील असा गोल आकारात इथे टक्स देऊन घ्यायचा आहे. आणि पुढचा जो गोल गळा आहे त्याला देखील इथे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आणि नंतर बरोबर पाठीमागचा भाग ठेवून घ्यायचा आहे. आणि बरोबर तिथे आपल्याला इथे मार्जिन करून घ्यायचे आहे. अर्धा इंचेस आहे ते. तर अर्धा इंचेसपासून आपल्याला अशी एक मार्जिन करून घ्यायची आहे. आणि कारण की आपल्याला तिथे कट द्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथे कटिंग करायची आहे. तर तुम्ही बघू शकता, मी बरोबर ते डार्क करून घेतलेलं आहे चॉकने. आणि नंतर आपली इथे फ्रंट भागाची सुद्धा इथे
आखून झालेला आहे. आता त्याची कटिंग इथे करून घ्यायची आहे. तर बरोबर मी जशी मार्जिन केली तसंच आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. तर खूप इझी पद्धत आहे. तर गाईज तुम्ही ह्या पद्धतीने जर ब्लाऊज शिवला तर कुठेही तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि ब्लाऊजसुद्धा फिटिंगला खूपच सुंदर बसेल. आणि इथे बरोबर आपल्याला कटोरीची देखील कटिंग करून घ्यायची आहे. आणि जो पुढचा नेक आहे तो देखील इथे आता मी कट करून घेतलेला आहे. आणि जो कटोरीला जे टक्स आहे तो देखील इथे कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला मागची आणि पुढची आपली कटिंग करून झालेली आहे. तर इथे स्लीवलेस असल्यामुळे आपल्याला स्लीवची काहीही गरज नाही. आणि जो पाठीमागचा भाग आहे त्याची देखील आपल्याला इथे कटिंग करून गळ्याची कटिंग करून घ्यायची आहे. तर राहिला आता आपल्या अस्तरवर. तर याची अस्तरवर देखील आपण लगेचच कटिंग करून घेणार आहे. तर आपल्या ब्लाऊज पीसवर हे ठेवून बरोबर आपल्याला थोडंसं तुम्ही मार्जिन जास्तही ठेवू शकता किंवा एकदम तंतोतंतसुद्धा तुम्ही कट करू शकता. तर हे बघा मी अस्तरवर ठेवून याची कटिंग अस्तर हे ब्लाऊज पीसवर ठेवून त्याची देखील इथे कटिंग करून घेत आहे. नेकची सुद्धा मी लगेचच कटिंग करून घेत आहे. तर खूपच सुंदर आणि खूपच सोपी ही पद्धत आहे. तर या प्रकारे जर तुम्ही ह्या ब्लाऊजची कटिंग करून जर स्टिचिंग केला तर खूपच सुंदर हा ब्लाऊज फिटिंगला बसतो आणि कुठेही काही कमी जास्त इथे होत नाही. आणि मोंडासुद्धा खूप सुंदर बसतो, शोल्डरसुद्धा उतरत नाही. तर याची स्टिचिंगचा व्हिडिओ तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्कीच तुम्हाला दाखवल. तर गाईज भेटूया पुढील स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.